मित्रांनो, गौतम गंभीर लवकरच टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो. या संदर्भात बीसीसीआयने 18 जून रोजी गंभीरची मुलाखत घेतली होती. वृत्तानुसार गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदासाठी काही अटी होत्या, ज्या बीसीसीआयने मान्य केल्या आहेत. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. गौतम गंभीर जर टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक झाला तर भारतीय संघात काही बदल होईल आणि सध्याचे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुढे काय होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. खरं तर गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी व्यतिरिक्त सर्वात जास्त बदल टी-20 संघात पाहायला मिळतील. चाहत्यांना हे बदल झिम्बाब्वेसोबतच्या टी-20 मालिकेदरम्यान पाहता मिळतील. झिम्बाब्वे दौऱ्यावर अनेक युवा खेळाडू टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतात. गौतम गंभीरचे हे पहिले लक्ष युवा टीमसाठीच्या उभारणीसाठी असेल. त्याचबरोबर सिनियर खेळाडूंना टी-20 संघातून वगळले जाऊ शकते. माजी क्रिकेटपटू आशा चोप्रा म्हणतो की गौतम गंभीर जर टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक झाला तर भारताच्या वरिष्ठ खेळाडूंसाठी खूप काही बदल. गंभीरसाठी हा कार्यकाळ खूपच मनोरंजक असणार आहे. संघात बदल करणे गंभीरसाठी सोपे जाणार नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन जे 30, 35 आणि 37 वयोगटातील आहेत, अशा परिस्थितीत टी-20 क्रिकेटमध्ये त्यांची भूमिका कमी होऊ शकते. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.